ट्रॅफिक जाम असल्यामुळे ना अयोध्याचं आमचं काही दर्शन झालेलं नाही. तर आता आम्ही निघालेलो आहोत चित्रकूटला. तर चित्रकूटबद्दल आपण समजून घेऊया. चित्रकूट के बारे में भगवान राम यहाँ तपस्या किया। अच्छा. अयोध्या छोड़ करके 11.5 वर्ष यहाँ तपस्या किया। 14 साल बिताए भगवान राम यहाँ। और यहीं से भगवान राम कहाँ गए? गुप्त गोदावरी जहाँ गुफा बना है, और यही गुप्त हो करके बुद्ध गोदावरी गुफा बना है, वहीं से गुप्त हो करके नासिक पंचवटी की ओर गए भगवान राम। और माता यमसैया ने 6 महीना के बालक बनाया। ब्रह्मा विष्णु महेश को पलना झुलाया। माता यमसैया ने डाल दिया पालना, झूल रहे 3 देव बन करके लालना। तुलसीदास राजापुर के हैं और उनकी ससुराल महेवा है। और तुलसीदास चित्रकूट के घाट में भई संतन की भीड़, और तुलसीदास चंदन घिसे तिलक जी। भगवान राम यहाँ तब भगवान राम। हाँ, इतनी कहानी है। और तो तीरथ तो बहुत है। भरत मिलान भया, माता जानकी माता का श्रृंगार भया, तो कौआ का भेद बना के जयंत ने चोंच मारा। चला मग अयोध्याचं दर्शन तर नाही झालं, तर आता आपण आलेलो आहोत चित्रकूटला, जिथे राम आणि भरतचं मिलन झालेलं होतं. आणि आता तुम्ही ऐकलंच त्यांचं बोलणं सगळं, ज्यांनी सगळं कहाणी सांगितली आहे. इथे आल्यानंतर इथे सुद्धा इतकी गर्दी होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की सगळं भक्तगण जेवढे काही आहेत ते सगळं पहिले प्रयागराजचं दर्शन घेत आहे आणि प्रयागराजचं महाकुंभचं स्नान वगैरे केल्यानंतर ते लोक सगळे आसपास जेवढे काही मंदिर म्हणा की जेवढं काही असे नावाजलेले प्लेस आहेत ते तिथे सगळे जात आहेत. त्यामुळे सगळ्या ठिकाणी गर्दी भरपूर होती. तर हे आमचं आदल्या दिवशीच आहे, जिथं चित्रकूटला आम्ही 2 दिवस घालवलेले आहेत. तर आदल्या दिवशीनं जाताना आम्हाला संध्याकाळचे 7 वाजलेले होते. तर एवढं सगळे आम्ही 16 जण सोबत होतो. तर आता आपण आलेलो आहोत चित्रकूटची मंदाकिनी जी नदी आहे ना, तिथे आलेलो आहोत. तर इथे ना अंदरपर्यंत छान अशी दुकानं लागलेली होती आणि मस्त नवीन वस्तू इथे होत्या. युनिक वस्तूसुद्धा होत्यात. तर काही वस्तू मी आणलेल्या आहेत म्हणा, मी तुम्हाला नंतर माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर करील. आणि बघू शकता इथे इतके सुंदर बोटिंग होत होती. आणि बोट तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर सजवलेले होते, जसं काही खूपच छान. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लायटिंग आहे, तर आपले बॉल्स आहेत, तर बलून्स आहेत, अशा प्रकारे पूर्ण बोट सजवलेले होते. आणि बोटमध्ये सजवल्यानंतर ना एक लायटिंग तर लावलीच होती, त्याच्यासोबत मस्त असे गाण्याचे बॉक्ससुद्धा तिथे होते आणि छान देवाचे सॉंग्ससुद्धा वाजत होते. तर बघू शकता हे मंदाकिनी नदी आहे, ज्याचं दर्शन तुम्ही एकदा घेऊन घ्या. तर इथे आल्यानंतर ना आता तुम्ही जेव्हा केव्हा तीर्थयात्रेला जाल ना इकडच्या साईडने, तर भरपूर असे घरून आपल्या फुलवाती वगैरे घेऊन जायच्या, तयार असलेल्या असतात त्या. पण इथे विकत पण मिळतात म्हणा. 10 रुपयाला एक फुलवात छान अशी मिळते. तर तुम्हाला दीपदान करायचं असेल तर तुम्ही आरामात दीपदान करू शकता. तर दीपदान यांनी केलेलं होतं, फक्त मी हाताने पाणी फक्त झोकत आहे. दीपदान मी यांच्या हातानेच करावून घेतलं. तर इथे ना मी तुम्हाला नंतर दाखवेलच मला समोर जे जे घडणार आहे ते. तर चला मग मस्त असं दीपदान केलं, पायावर पाणी वगैरे घेतले, हातपाय धुवून घेतले. सगळेजण दीपदान वगैरे करत आहेत. मग ते बोटिंग वगैरे करणार आहे. तर सगळं ठरवतपर्यंत म्हटलं चला मस्त अशी दुकानं पाहून येऊया. तर मस्त अशी मी दुकानं वगैरे बघितली आणि समोर गेल्यानंतर ना मंदिर पण आहे. मान्यता अशी है कि जगह पर पधार चुके हैं जहाँ भगवान श्री राम ने प्रथम निवास स्थान पर पूर्ण कुटिया में प्रवेश किया था, निवास स्थान किया था. चला आपण वरती जाऊया. तर मंदिरामध्ये पावन चित्रकूट. इथे मी वरती मंदिरात गेली. छान अशी आरती सुरू होती, पण वेळेवरनं माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता. आणि समोरच तुम्हाला जे दिसत आहे ना ते तुलसीदासचं आहे, जिथे ते बसायचे ते. परत एक मंदिर पण आहे जिथे राम आणि भरतजीचं पहिल्यांदा मिलन झालेलं होतं, म्हणजे मिलाप झालेला होता. ते शोधत रामजीला आले होते ना भरतजी, तर ते सुद्धा मंदिर तिथेच आहे ज्या ठिकाणी ते भेटलेले होते. पण आता एवढं सगळं मी शूट नाही करू शकले, मला माफ करा. त्याच्यानंतर ना आम्ही बोट ठरवलेली होती. मग ह्या बोटिंगमध्ये बसल्यानंतर ना ह्या भाऊंनी आम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बगा, खरंच हेल्पफुल आहे. गंगा जी का नाम मंदाकिनी गंगा है. यहाँ से 15 किलोमीटर दूर महासती अनसुईया आश्रम से निकली हुई है. जो माता सती अनसुईया ने ब्रह्मा विष्णु महेश तीनों देवताओं को बच्चे बना के और अपने आश्रम पे रखी थी. कहानी बहुत लंबी है, मैं शॉर्टकट में बता दे रहा हूँ थोड़ा सा. मंदाकिनी का उद्गम वहाँ से हुआ है और आगे जाके राजापुर पे यमुना जी पे मिल जाते हैं. चित्रकूट में जब प्रभु श्री राम जी आए थे वनवास समय में, जो पीला वस्त्र धारण किए हुए वनवासी राम मंदिर है, वो दर्शन करने के लिए हम लोग चल रहे हैं. अगर जाना चाहोगे तो ले चलेंगे. वनवासी राम मंदिर का दर्शन होगा, हनुमान जी का होगा, इसके बाद बैठका राम का है, गुफा का होगा और शिव जी का होगा. 4-5 मंदिर का हम लोग दर्शन करवाते हैं. लेकिन हमें जब प्रभु श्री राम जी चित्रकूट पे आए थे
जो वनवास का समय काटे थे 11.5 वर्ष का लगभग समय काटे थे क्षेत्र में। 48 किलोमीटर के क्षेत्र में कौन कौन से थे? पहला रामघाट था जहाँ आप लोग चल रहे हैं, लेकिन पहले ऐसा नहीं हुआ करता था। ये तो सरकार के ज़माने में लाइट की व्यवस्था घाट की नहीं, यहाँ पे मिट्टी के टीले हुआ करते थे और घनघोर जंगल हुआ करता था और रात्रि में यहाँ आने में भय लगते थे। उस समय में प्रभु श्री राम जी चित्रकूट में रहा करते थे। कहाँ कहाँ रहे? रामघाट हो गया, इसके बाद कामतानाथ पर्वत है ना, जहाँ पे फेरी लगाने जाते हैं, 5 किलोमीटर पैदल परिक्रमा लगाते हैं, कुछ समय वहाँ पे रहे प्रभु श्री राम जी। इसके बाद कुछ समय गुप्त गोदावरी, सबके बारे में अभी बताऊंगा तत्काल। वहाँ पे कुछ समय रहे, कुछ समय माता सती अनसुईया के आश्रम पर भी रहे, और कुछ समय स्फटिक शिला है जो जहाँ पे प्रभु श्री राम जी का चरण चिन्ह विद्यमान है, वहाँ पे रहे। कुछ समय रहे राम सैया दर्शन के स्थान, जो उनका वेदों में उल्लेख है, मैं उनकी बातें कर रहा हूँ। नहीं वैसे 3-4 लाख यहाँ मंदिर हैं, 1-2 महीना घूमोगे तब भी नहीं पूरा हो पाएगा, लेकिन ये जरूर पूरा होगा। और ये नदी के बीच में मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश, वाव, मंदाकिनी अर्धा, आधा मध्य प्रदेश, आधा उत्तर प्रदेश। मध्य प्रदेश है। इधर मध्य प्रदेश है, इधर देखिए इसकी वास्तविकता ये है, एक ही है। पहले मध्य प्रदेश वहाँ से हुआ करता था, लेकिन मध्य प्रदेश का लास्ट हिस्सा पड़ता था, यहाँ पब्लिक ज़्यादा आती थी। तो गए आप लोग? नहीं, कल जाना, घूम लेना, बहुत अच्छा रहेगा। जो गुप्त गोदावरी गुफा है ना, जब देवताओं ने सुना कि प्रभु श्री राम जी चित्रकूट में निवास कर लिए हैं, तो देवताओं विश्वकर्मा महाराज स्वयं के द्वारा निर्माण की हुई गुफा है। अच्छा, वो वाली। जय विश्वकर्मा भगवान की जय। वहाँ जब जाओगे घुटनों तक कपड़ा समेटना पड़ता है, अंदर पानी इतना रहता है, लेकिन बाहर कुंड है, कुंड कभी नहीं फुल होता। 24 घंटा जल निकलता, लेकिन कभी भी कुंड फुल होता ही नहीं। कहते हैं ना, सच्चे व्यक्ति की पहचान तभी होती है, समस्या के टाइम में पहचान होते हैं, आनंद में तो दुनिया साथ देते हैं। सुखता नहीं है। और तुलसीदास जी कहाँ बैठे चंदन लगाने के लिए? हाँ, आपने भले ध्यान दिया। ये जो मूर्ति बैठी है तुलसी बाबा की बैठी हुई है। हाँ हाँ, वो देखो मेरे तरफ मत देखो, हम देख कर आए। देखे ना वहाँ पर, इसके पीछे पीपल का और तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रख गए। यह जब दोहा तुलसीदास जी कानों में गया तो देखते कि यार मेरा चंदन कहाँ चला गया। तो चंदन जो घिसने वाली चौकी होती है ना, चौकी पे चंदन नहीं पाए, तो क्या यही सकते मेरा चंदन लगा के चले जा रहे। यही प्रभु श्री राम जी हैं। ये जब तक दौड़ के देखा तो ताज़ा चंदन देखा, और वो जो श्लोक दोहाया गया तो कहे यही प्रभु श्री राम जी हैं। तो प्रभु श्री राम जी के चरण पकड़ लिए, तो प्रभु श्री राम जी ने उनको प्रत्यक्ष रूप से दर्शन दिया। इसके बाद जब मिथिलावासी आना चालू हुए तो प्रभु श्री राम जी ने विचार किया कि अब हमें यहाँ पे नहीं रहना चाहिए, यहाँ से भागी हो लो। अपने साथ सभी तरह के व्यंजन लाते, फल प्रदान लाते। तो कहते मेरा वनवास पिताजी का दिए वो वचन पूरा खंडित हो रहा है, छोड़ो आगे चलो। से प्रभु श्री राम जी नासिक की तरफ गए, पंचवटी तरफ, वहाँ सीता मैया का हर हुआ। वहाँ से फिर सब दुष्टों का अंत करना चालू हुए। अर्थात कहा जाए जब तक प्रभु श्री राम जी चित्रकूट में थे उनको समस्या किसी तरह की नहीं थी। आज भी है, चित्रकूट धाम है जो अचल धाम है, बाकी धाम तो चल है। मैं नहीं कह रहा हूँ, ना आप कह रहे हो, ये वेद कह रहे हैं। क्या जाए, प्रभु श्री राम जी वनवास में कहीं भी रह सकते थे, लेकिन चित्रकूट ही के ऊपरी लगा। वो जानते थे ना मुझे 14 वर्ष का वनवास पिताजी देंगे, इसमें से ये होगा, इतने समय मुझको समय काटना पड़ेगा। अब काटने के लिए कोई महल नहीं चाहिए, महल रहेगा तो मैं राजवंशी बन जाऊंगा, बदल जाऊंगा। वनवास की रास्ता चित्रकूट समय एकदम घनघोर जंगल हुआ करता था, तो अपना वनवास का समय काटे। इसके बाद जैसे सेक्टर चला वैसे ही सब अयोध्या मिथिलावासी चालू हुए, तो प्रभु श्री राम जी आगे चले। जब गए तो सारा रहस्य रचा तो फिर रावण भी राम नाम। चित्रकूटला ना आम्ही स्टे घेतलेला होता, 2 रात्र गाडीमध्येच घालवलेले होते. तर मग काल आरामाची खूप गरज होती, तर आज आम्ही पूर्ण चित्रकूट वगैरे फिरू, त्यानंतर जमलं तर बागेश्वर धाम वगैरे जाऊ. तर चला मग आजचं जे काही आहे रुटीन ते मी तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे. चला मग मैत्रिणींनी. इथून बाहेर निघाल्यानंतर ना मस्त असा चहा घेतला, सगळ्यांनी मस्त असा नाश्ता केला. नाही आता आपण निघालेला आहोत. तर इथे बघू शकता असे 2 ठिलिया चालतात इथे.
ऑटो वगैरे पण चालतात म्हणा, पण ठिलियावाले भरपूर लोक असतात. तर सामान वगैरे न्यायसाठी आणि बसण्यासाठी, मुलांना छोट्या छोट्या बसण्यासाठी, छोटे तर नाही मोठेच मुलं आहे आमचे, सगळे बसून न बसतात. एका ठिलियावर सामान नेलं, एका ठिलियावर मुलं बसून गेले. तर मग आम्हाला जिथे आमची गाडी होती तिथे आम्हाला सोडून दिलं. काही पैसे द्यावे लागतात त्यांना ठिलियानुसार. तर आता आपण निघालेलो आहोत गुप्त गोदावरी जिथे आहे ना तिथे आपण आलेलो आहोत. इथे सुद्धा ना छान छान असे दुकान्स लागलेले होते, प्रसादाचे म्हणा की खेळणे म्हणा, की भरपूर अशा वस्तू इथे होत्यात आणि खूप युनिक वस्तूसुद्धा होत्यात. तर त्या बघत बघतच मी जात होती. आणि इथे सुद्धा भरपूर गर्दी होती, कारण की सांगितलं मी आपण तीर्थयात्रेवरून आलो आणि जवळच तीर्थयात्रा असल्यामुळे इथे सुद्धा भरपूर गर्दी होती. इथे ना आता माझ्या मागे बघू शकता किती सगळे लोक आहेत. आता आम्ही 16 जण होतो. इथे पर कॅन्डिडेट 16-17 रुपयाची काहीतरी तिकीट आहे. तर आम्ही तिकीट वगैरे काढली आणि मग लाईनीत लागलेलो आहोत. तर वरती अर्धे लोक वरती आहेत म्हणा. आता ही गुप्त गोदावरीचं माहीत आहे का, गुफा आहे. त्या गुफेतून आपल्याला अंदर जायचं असते. तर चला मग आता लाईनीत लागलो, बाहेर कसं तरी निघलो धक्काबुक्की करून. म्हणजे आपल्याला तिकीटसुद्धा घेणाऱ्याला सुधारलं नाही, कोणी तर बिना तिकीटनेच अंदर गेले असेल असं तरी मला वाटते. फायनली 2-2.5 तास उभं राहून लाईनीत आपण आलेलो आहोत अंदर, गुप्त गोदावरी जिथे अंदर आहे तिथे. तर तुम्हाला सांगत आहे काही जी आताच त्या भाऊनी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये, गुप्त गोदावरीमध्ये हे जेवढं काही वरती त्यांचं हे बनलेलं आहे ना गुफा, ही गुफा ही ना विश्वकर्माने स्वतः तयार केलेली आहे. तर इथे जेव्हा रामजी आणि लक्ष्मण आणि सीतामैया वनवासात आलेले होते, 14 वर्षाचा वनवास हे करायला, तर तिथे सगळ्या देवी देवतांना माहीत होऊन गेलेले की इथे रामजी आलेले आहेत, म्हणून सगळे दर्शनाला येत होते. मग त्यांनी ठरवलं की इथे आपल्याला सगळ्यांना भेटायला येत आहेत, आपण सगळं ऐश्वर्य सगळं सोडून आपण इथे वनवासात आलेलो आहोत. आपल्या वडिलांना जे वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत. याच्यातच ही गोदावरी आहे ना, ही सीतामातेची मैत्रीण होती. तर तिलाही असं वाटत होतं की आपणही रामजीच्या दर्शनाला जावं, सीतामैयाच्या दर्शनाला जावं, म्हणून ती आपल्या वडिलांची आज्ञा घ्यायला गेलेली होती की मला दर्शनाला जायचं आहे म्हणून. पण वडिलांनी काही आज्ञा दिलीच नव्हती. तर तिने काय केलं ना, तिथून गुप्त होऊन ती डायरेक्ट इथे आलेली होती, जिथे धनुष्य लागलेलं आहे ना तिथे. तर जिथे रामजी होते तिथूनच ती प्रकट झाली होती गुप्त गोदावरी. तर मग रामजींनी म्हटलं होतं की तू जशी गुप्त होऊन आली तशीच तू गुप्त होऊन जा. तर म्हणून तेवढ्या भागात, अंदर जेवढा भाग आहे ना तेवढ्या भागातच ती आहे आणि मग बाहेर जाऊन ती गुप्त झालेली आहे. आणि ती जाऊन कुठे गुप्त झाली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खरंच मला खूप ठिकाण आवडलेलं होतं. मला तर सगळं पाहायचं होतं, जेवढं काही चित्रकूटमध्ये सगळे जेवढं काही रामजीचं जिथे जिथे गेलं ना ते सगळं पाहायचं होतं. पण वेळेचा अभाव आम्ही नाही फिरू शकलो. पण गुप्ता गोदावरीबद्दल चला म्हटलं थोडीशी माहिती तुम्हाला देऊया. तर त्याच्यानंतर अंदरसुद्धा गुफा आहे, पण इथे ना व्हिडिओ शूटिंग वगैरे पूर्ण मनाई होती. तर अंदरपर्यंत पूर्ण आपल्या कमरेपर्यंत पाणी होतं. वरती कमरे नाही, थोडंसं असं मांडीपर्यंत वगैरे पाणी असेल. तर तिथे जाऊन मग तिथं जिथून उगम झालेला होता गोदावरीचा तिथं जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं होतं. तिथं शिवलिंग पण होती आणि रामजी, लक्ष्मण आणि सीतामैयासुद्धा होती. तर तिथं मी दर्शन घेऊन आली, पण मी मोबाईल वगैरेचं नाही शूट केलं. तर हे बघू शकता बाहेर येऊन ही गुप्त झालेली आहे, म्हणून याचं नाव गुप्त गोदावरी असं आहे. तर गोदावरीबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली मैत्रिणींनो नक्की सांगा. आणि ही गोदावरी नाशिकची गोदावरी आहे. इथे गुप्त होऊन डायरेक्ट मग ती नाशिकला गेलेली होती. तर अशी ही कहाणी आहे. आणि तिथून रामजीसुद्धा नाशिकला गेलेले होते आणि तिथूनच मग सगळं जेवढं काही मग सीतामैयाचं हरण हे ते सगळं तिथूनच झालेलं होतं. तर त्याच्यानंतर आम्ही मग परतीचा प्रवास करत आहोत. घरी आल्यानंतर रात्रीचे 3 वाजलेले होते. खरंच पोचता खूप थकलेलं होतं माणूस. चला मग मी आता इथेच व्हिडिओ सेंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत.